नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्टेट शर्ट्स। भुवया उंचावल्या राज्य प्रवक्ते जिल्हा प्रवक्त्यांच्या भेटीला। जिल्ह्यातील भाजी मार्केट परप्रांतीयांच्या हाती आणि कोकणात दहीहंडीचा जल्लोष। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्टेट शर्ट्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। कॅबिनेट मंत्री तथा शिंदे गटाचे राज्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हा प्रवक्ते संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यालयाला भेट देत त्यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। पाहूयात। कॅबिनेट मंत्री तथा शिंदे गटाचे राज्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माजी नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त केक पेढा भरवत शुभेच्छा दिल्या। यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे, बंटी पुरोहित, विनोद सावंत, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते। शिंदे गटाचे राज्य आणि भाजपचे जिल्हा प्रवक्ते यांच्यातील भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। 2 वर्षांपूर्वी मंत्री दीपक केसरकर यांनी संजू परब स्वाभिमान मध्ये असताना त्यांची भेट घेतली होती। कॅबिनेट मंत्री अरविंद सावंत यांच्यासोबत वाढदिनी संजू परब यांची घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती। कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर पुन्हा एकदा दीपक केसरकर यांनी संजू परब यांच्या कार्यालयात जात शुभेच्छा दिल्या। संजू परब आणि दीपक केसरकर यांच्यातील हाडवैर सर्वश्रुत असून केसरकरांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही असं मत शिंदे फडणवीस सरकार स्थापनेनंतर संजू परब यांनी केलं होतं। दीपक केसरकर यांच्या नागरी सत्काराला देखील उपस्थित राहणं परब यांनी टाळलं होतं। मात्र दीपक केसरकर हे संजू परब यांच्या भेटीला जात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानं राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा। दोडामार्ग ग्रीन एनी प्लॉट तसेच फार्म लँडचा भव्य प्रकल्प। हा प्रकल्प मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या 35 मिनिटांच्या अंतरावर। प्लॉटसाठी गुंतवणूक अवघ्या 15 लाखांपासून। अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क विनायक 93 590 10 657। दोडामार्ग ग्रीन। माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांची भेट घेत शुभेच्छा दिल्यात। यावेळी काय म्हणाले केसरकर, पाहूयात। जन्माष्टमीच्या निमित्ताने घरी पूजा सुद्धा होती आणि त्याच्यामुळे हा योग मला सुद्धा मिळाला आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या हातून खूप चांगलं काम घडो, चांगले वेगवेगळ्या पदांची त्यांना संधी मिळो। आणि शेवटी असं असतं की राजकारण करत असताना माझं जे वय आताचं आहे ते वय गृहीत धरता सर्वांना आशीर्वाद देण्याचं हे वय आहे। परंतु कामसुद्धा अर्थात मी खूप काय करू शकतो, परंतु त्याच्याचबरोबर चांगलं काम करत असताना सावंतवाडीच्या परिसरामध्ये चांगलं काम होत असताना सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे। शेवटी राजकारण हे समाजाच्या हितासाठी आणि समाजाचं चांगलं व्हावं, या भागाचा विकास व्हावा म्हणून असतं आणि त्या दृष्टीने एक चांगलं पाऊल हे आदरणीय शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेबांनी उचललेलं आहे आणि हे एका अर्थाने एक नांदी आहे महाराष्ट्रातल्या नवीन राजकारणाची। कारण ज्याच्यासाठी सरकार निवडून दिलेलं होतं जनतेने ते सेना आणि भाजपच होतं, परंतु राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी मागच्या मार्गाने या सत्तेमध्ये प्रवेश केलेला होता आणि त्याच्यामुळे मला असं निश्चितपणे वाटतं की खऱ्या अर्थाने जनतेचं राज्य हे महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि युतीचा धर्म हा सर्वांनी निभावला पाहिजे। त्याप्रमाणे माझंसुद्धा कर्तव्य होतं की इथं येणं
संजीव माझे जुने संबंध आहेत, त्यांच्या वडिलांपासूनचे संबंध आहेत, त्यांना अत्यंत तरुण असतानापासूनचे मला हे संबंध आहेत. आणि एकेकाळी असं सुद्धा झालं होतं की आमच्या पक्षात नसतानासुद्धा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी मला सहकार्य केलेलं होतं. नंतरच्या काळामध्ये दुरावासुद्धा काही प्रसंगांमुळे येतो, तो दुरावा कायमस्वरूपी दूर होईल अशी मी अपेक्षा करतो. त्यांना चांगलं आयुष्य आरोग्य लाभो, त्यांच्या मुलांना चांगलं आयुष्य आरोग्य लाभो, कुटुंबाला चांगलं आयुष्य आरोग्य लाभो अशी मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो. त्यांना मनापासून सुयश चिंतितो आणि सिंधुदुर्गचा खूप विकास या पुढच्या काळामध्ये होणार आहे. सर्वांनी मनापासूनची तयारी ठेवली पाहिजे की एकत्र यायचं आणि ज्या विकासापासून आपण वंचित राहिलेलो होतो. सुदैवाने 3 चांगली मंत्रिमंडळं ही आपल्या जवळ आहेत, कोकणामध्ये आहेत आणि विशेषतः आम्ही 3घही जण म्हणजे वेंगुर्ल्यामध्ये मूळ घर आहे उदय सामंत साहेबांचं, केसरीला आदरणीय चव्हाण साहेब राहतात आणि मी स्वतः सावंतवाडीला राहतो. म्हणजे एवढ्याच एका परिसरामध्ये 3 मंत्रिपदं कदाचित कोणाच्याही नशिबात आलेली नसती. एवढी सिंधुदुर्गच्या नशिबात आलेली असली तर त्याचा फायदा हा सिंधुदुर्गवासियांना झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गचा विकास झाला पाहिजे आणि त्या विकासासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली एक नवा महाराष्ट्र आम्ही घडवून दाखवू एवढी मी खात्री देतो. अनेक वेळेला आम्हाला एवढं मोठं डिपार्टमेंट दिलेलं आहे की त्याचे फोन घेताच मी हैराण होतो. खरं तर आपण सगळे पत्रकार मित्र हे माझ्या राजकीय प्रवासामध्ये सहभागी झालेला होता आणि तुमचं नेहमी मार्गदर्शन, चांगले वेगवेगळे विचार हे तुम्ही अनेक वेळेला ज्यावेळेला आपण भेटायचो त्यावेळेला माझ्यापर्यंत पोचवलेले आहेत. त्या सगळ्याच माझ्या पत्रकार मित्रांना आज संजीव परबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला भेटायची संधी मिळाली. इथं आल्यानंतर खूप दिवसांनी संजीवला जवळ घेण्याची संधी मिळाली म्हणून बरं वाटलं. आपल्या हे केवळ मी दाखवायला तुमच्यासाठी जवळ घेतलेलं नाही, माझा पूर्ण पाठिंबा पुढच्या काळामध्ये सुद्धा एक चांगला नेता घडावा म्हणून सगळ्यांना राहील. संजीवला राहील, इतरसुद्धा आमचे अनेक चांगले कार्यकर्ते आहेत त्यांना राहील आणि एक चांगलं कार्य हे ह्या सगळ्यांच्या माध्यमातून घडो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. सिंधुदुर्गातील आठवड्याला जवळपास 25 लाख उलाढालीचा भाजी व्यवसाय परजिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या हातात गेला आहे. स्थानिक बेरोजगारांची या व्यवसायाबाबतची अनास्था, कष्ट करण्याच्या मर्यादा आणि नियोजनाच्या अभावामुळे रोजगाराच्या संधी असलेलं क्षेत्र स्थानिकांपासून मात्र दूर आहे. हाताच्या बोटावरती मोजण्या एवढे स्थानिक व्यापारी या व्यवसायात आहेत. मात्र दलालीमुळे पुरेसं उत्पन्न व्यापाऱ्यांना मिळत नसल्याची खंत स्थानिक भाजी विक्रेत्यांनी केली. पाहूयात. जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ ही नित्याचा भाग आहे. राजकीय परिस्थिती किती बदलली तरी जगाच्या बाजारावर देशाच्या आर्थिक उलाढालीचा वेग अवलंबून असतो. त्यामुळे सातत्याने जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ ही होतच असते. अलीकडच्या कालावधीत त्यात जीएसटीची भर पडली आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये दरवाढ झाली आहे. याचा थोडाफार परिणाम बाजारपेठेच्या तेजी मंदीवरती जाणवतो. मात्र भाजीसारख्या अत्यावश्यक गरजेचे मार्केट कधीच मंदीत नसते. त्यामुळे जिल्ह्यात भाजी व्यापाराला मोठी संधी आहे. आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यापार करतो भाजीचा. म्हणजे आम्हाला माल आहे, तो माल आम्हाला तिकडनं येतो, तो म्हणजे डबल रेटने येतो. तो जर दलाल सोडून जर डायरेक्ट जर आम्हाला सप्लाय होईल माल तर तो आम्ही कमी रेटने विकू शकतो माल. त्यामुळे की तुम्ही जे हे जर व्यवस्था जर होत असेल की कमी रेटने मिळायची डायरेक्ट तर ग्राहकांचा भरपूर फायदा आहे ना त्याच्यात. तुम्ही करू शकाल तर मग फायदाच आहे ना त्याचा ग्राहकांचा. त्याच्यासाठी आम्ही दलाल हे त्यांना बंदच झाले पाहिजे. दलाल जर असले तर त्याला डबल रेट ते आम्हाला घालतात आणि आम्ही मग त्याच्यावरती लावून ते विकणार ना. ते आम्हाला पण परवडत नाही, पब्लिकला परवडत नाही.
त्यासाठी जर स्टेट जर माल आम्हाला भेटत असेल तर आम्ही कमी रेटने विकू शकतो. आणि जे परत हे घाटावरचे माणूस आहेत ना, ते डायरेक्ट माल आणतात उकलून आणि आम्हाला डबल रेटने देतात. मग ते लोक मध्यस्थी बंद झालेच पाहिजे. ते बंद झाले तर गिरायकांचा फायदा आहे भरपूर त्याच्यात. आमचं जे भाजी दुकान आहे ते आमच्या आईवडिलांच्या काळापासून चालू आहे. त्याच्यात आम्ही थोडीशी सुधारणा केली आणि तरी पण आम्हाला कसं तर 100% आम्ही एकच माणूस असल्यामुळे किंवा 2 माणूस असल्यामुळे 100% याच्यात स्वतः भाजी खरेदी करू शकत नाही. त्यासाठी आम्ही कमिशन एजंट घेतो. कमिशन एजंट घेतल्यानंतर मार्केटचे रूल्स आणि मार्केटचे टॅक्स, त्याच्यामुळे भाजी आम्हाला कंपल्सरी महाग पडते आणि ते लोक इथं आणून वाटे लावून भाजी विकू शकतात. आम्ही वाटे लावून भाजी विकू शकत नाही. त्याच्यामुळे आम्हाला खूप नुकसान होते. तरी पण या व्यवसायात स्थानिक तरुणांनी जर सहभाग घेतला आणि स्वतःहून जर हे एवढं सगळं केलं त्यांनी, तर जसं कन्नड लोक करतात भाजी व्यवसाय, तसं स्थानिक लोक आपण पण करू शकतो. अजून खूप याला पर्याय आहेत. आजची तशी परिस्थिती आहे की आमचं कमिशन एजंटचं आमचीच गाडी आज पलटी झाली कंपल्सरी. आमची गाडी 2 वाजता आली, सकाळी त्यांची गाडी 5 वाजता आली. आमचे 100% नुकसान आहे त्याच्यात. अशा पोझिशनला आम्ही तग धरू शकत नाही स्थानिक व्यापारी. आणि नाही म्हटलात तरी तुम्ही, आम्ही स्थानिक व्यापारी 2-4 फक्त बोटार मोजण्या एवढेच आहोत. बाकी सगळे कन्नडच लोक आहेत इथे. त्याच्यामुळे कन्नड लोकांपासून आम्हाला जर काहीतरी कन्नड लोकांना जर थांबवायचं असेल आम्हाला, तर स्थानिक लोकांनी याच्यात सहभाग घेऊन स्वतःचा धंदा उभारला पाहिजे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. दोडामार्ग ग्रीन एनी प्लॉट तसेच फार्म लँडचा भव्य प्रकल्प. हा प्रकल्प मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या 35 मिनिटांच्या अंतरावर. प्लॉटसाठी गुंतवणूक अवघ्या 15 लाखांपासून. अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क विनायक 93 590 10 657. दोडामार्ग ग्रीन. भाजप जिल्हा प्रवक्ते माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले गेले आहेत. भविष्यात ते आमदार होत अशा शुभेच्छा जिल्हा युवा मोर्चा चिटणीस बंटी पुरोहित यांनी दिल्या आहेत. सर्वप्रथम आज संजूभाई परब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज सकाळपासूनच आपण जर बघत असाल तर एक जनसामान्यांमधला नेता कसा असतो तो तुम्हाला ज्वलंत उदाहरण म्हणजे संजूभाई परब आहे. आजच माजी नगराध्यक्ष यांनी आपण जो सगळ्यात मोठा जिल्ह्यातला म्हटलं तरी चालेल जो कचरा प्रकल्प आहे, जो संजूभाई परब स्वतःने ते सुरू केलं होतं, तिथेच जाऊन आज जनसामान्यांमध्ये जाऊन त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला आहे. आणि आताच 11-11:30 वाजल्यापासून जी आपले ग्रामीण भागातले असो किंवा शहरी भागातले असो सगळ्यांमध्ये ते गिळून मिसळून आज कार्यक्रम वाढदिवसाचा ते साजरा करणार आहे. आणि त्याच्याच बरोबर आज फळ वाटप असो, हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर असो, असे अनेक विविध सामाजिक उपक्रम ते आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त राबवणार आहेत. आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांचे जे काही मनोकामना आहेत ते पूर्ण हो आणि त्यांना आपल्या आमदारकी असो, त्यांचे नगराध्यक्षपद असो, त्याच्यासाठी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. संजू परब यांच्या वाढदिनी त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. आमदारकीसाठी संजू परब यांना शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांनी संजू परब भारावून गेलेत. मी पाटेकरांनी पहिल्यांदा वाढदिवसासाठी नतमस्तक होतो. सर्वच कार्यकर्ते, ज्येष्ठांनी किंवा नागरिकांनी ज्या मला शुभेच्छा दिल्या त्याच्या बदल त्यांच्या सर्वांचे मी धन्यवाद मानतो. आणि
जे काय प्रेम दिलं ते प्रेम हे अतुलनीय होतं. म्हणजे मी विचार करू शकत नाही, एवढी पावसाळ्यात सुद्धा एवढी तोबा गर्दी झाली होती. कार्यकर्त्यांचं प्रेम असत राहून त्याची पाटेकरांच्या एवढंच या ठिकाणी सांगतो. ते प्रत्येकाच्या इच्छा असतात, कोण आमदार व्हावं प्रत्येकाच्या इच्छा. ज्या ज्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये इच्छा आहे ते बोलून दाखवतात. सगळ्यांचं या ठिकाणी मला ते बघण्याचं स्वप्न बघतात, पण त्यांच्यासुद्धा मनामध्ये संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. डिगस माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी डिगस हायस्कूलच्या पटांगणावरती दहीहंडी जल्लोषात साजरी केली. कालिका मंदिरमध्ये जन्माष्टमीच्या निमित्तानं विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर करून ग्रामस्थांची मनं जिंकलीत. गोपाळकाल्याच्या निमित्तानं विद्यार्थ्यांनी भजने गवळणी नृत्य सादर करून पालकांची मनं जिंकलीत. आकर्षक वेशभूषा करून नृत्यही सादर केलं. यावेळी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पालकांसह गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थही उपस्थित होते. पाहूयात. नटखट श्री कृष्ण राधेच्या निरागस प्रेमाला अवघ्या मानवसृष्टीनं आपल्या हृदयात अखंड स्थान दिलंय. श्रीकृष्ण जन्माष्टमीला आपल्या घरात गोकुळ नांदावा, श्रीकृष्ण राधेचा अवतार आपल्या मुलांमध्ये दिसावा अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. तसंच काहीसं डिगस माध्यमिक विद्यालयामध्ये घडलं. या शाळेतील चिमुरड्यांनी जल्लोषात दहीहंडी साजरी केली. हायस्कूलमधील सर्व शिक्षकांची संकल्पना असून ती अविरतपणे चालू ठेवत आहेत हे कौतुकास्पद. यावेळी मुख्याध्यापक दीपक आळवे, संजय वितुरेकर, अनुजा सावंत, रमेश कांबळे, सुधीर प्रभाळे, अश्विनी वंजारे, प्रदीप वितुरेकर, दीपक कदम आदी शिक्षक, शिक्षकेतर पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा प्रवक्ते सच्चिदानंद उर्फ संजू परब यांचा वाढदिवस संजू परब यांच्या कार्यालयासमोर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांकडून भविष्यात ते आमदार होत अशा शुभेच्छा देण्यात आल्या. पाहूयात. संजू परब यांचा वाढदिवस सावंतवाडीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. Happy birthday dear Sanju, happy birthday to you. May God bless you, may God bless you, may God bless you. Happy birthday to you. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत विविध सामाजिक कार्यक्रम राबवण्यात आले. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शहरासह तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. उपस्थितांनी संजू परब यांना आमदारकीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
त्यांना संधी मिळून आपण सर्वांच्या सहकार्याने विधानसभेचे आमदार म्हणून पाहण्याची एक आपल्याला त्यांच्या रूपाने संधी मिळावी अशा त्यांना शुभेच्छा देतो आणि तशा प्रकारची आपल्या पाटेकरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. परब साहेब यांच्या आजच्या या वाढदिवशी मी सर्वप्रथम त्यांना शुभेच्छा देतो की त्यांच्या कार्याबद्दल आपण सर्वजण जाणतो. एक तळागाळातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा ते पाठीवर हात ठेवून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी पुढाकार घेत असतात. असे आजच्या या त्यांच्या जन्मदिनी पाटेकरच्यांनी प्रार्थना करतो की येणाऱ्या भविष्यामध्ये परब साहेब आपण या तालुक्याचे या मतदारसंघाचे आमदार नव्हे तर या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आम्हाला पाहण्याची संधी द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून इथे थांबतो. मराठा समाजाच्या आणि बहुजन समाजाच्या उत्कर्षासाठी त्यांचं मोठं योगदान आहे. दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. कुठलंही मदत कार्य असो, संजू परब कुठे पोचले नाहीत असं एकही गेल्या 10 वर्षात घटना घडलेली नाही असं मला माझ्या आठवणीत तरी आहे. तुम्ही त्यांच्या डोळ्यात आहात, तेही तुमच्या डोळ्यात आहेत. असंच डोळ्यात देखील कधीतरी तुमचा हात त्यांच्या निशाणेवर जाऊ दे आणि त्यांना या तालुक्याचं आणि सर्व काम करण्याची संधी प्राप्त अशी ईश्वरचरणी आणि पाटेकरचरणी प्रार्थना करतो. नगरीचे माजी नगराध्यक्ष व माझा मित्र संजू परब तर यांच्या वाढदिवशी त्यांना मी शुभेच्छा देतो. मी या निमित्ताने संजू परब यांना शुभेच्छा देतो. त्यांचं कर्तृत्व दातृत्व असंच यापुढे अविरत राहो आणि त्यांना या सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांना श्रीदेव पाटेकर व माझ्या श्रीदेव माऊली काजरोबाचरणी प्रार्थना करतोय की त्यांना नेतृत्व करण्याची संधी देऊ. माननीय संजूभाई परब साहेब यांचा आज जन्मदिवस आणि हा आपण सर्वांनी आनंदाने साजरा करण्यासाठी आपण सर्वजण जमलेले आहोत. मी या ठिकाणी प्रथम सातोसे गावचे सरपंच म्हणून माननीय सन्माननीय श्री संजूभाई परब साहेब यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील आयुष्य चांगलं भरभराटीचं जाओ, त्यांना चांगलं दीर्घायुष्य लाभो मी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्व मंडळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे आलो. संजू परब हा सर्वसामान्य लोकांना किंवा ग्रामीण भागातील सर्व लोकांना एक मदत करणारा नेता म्हणून प्रसिद्ध आहे आणि अशीच त्याची प्रसिद्धी कायम राहो. आणि पाटेकरचरणी मी अशी एक नम्र विनंती करते तुम्हाला आणि पाटेकरचरणी प्रार्थना करते की संजू परब आमदार होत आणि त्याच्या पुढे तुम्ही आम्ही सगळे त्यांच्यावर आहोत. आम्ही सगळ्यांनी त्यांना मदत करायची आहे एवढं फक्त लक्षात ठेवा. जनमानसातला सामान्य कार्यकर्ता आणि एक उत्कृष्ट नेतृत्व म्हणून मी संजूबाईला जवळून पाहिलंय. सावंतवाडीचा नगराध्यक्ष म्हणून त्यांनी चांगलं काम केलंच आहे, पण ते एक चांगला तालुका अध्यक्ष, एक चांगलं पालकत्व हे काम पाहताना 5 वर्ष मी ह्यांच्यासोबत हे जे काम पाहिलंय, ज्या सामान्य कार्यकर्ता किंवा सामान्य माणसाच्या मागे त्यांचं जे खंबीरपणे उभं राहणं, त्यांना ते मदत करणं, हे त्यांचा एक चांगला गुण मला खूप आवडतो. कारण त्यांच्या दारात आलेला किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये आलेला कधीच कुठचाही कार्यकर्ता रिकाम्या हाताने परत गेलेला नाहीये आणि हा गुण त्यांच्याकडे आयुष्यभर असाच राहू दे. त्यांचं हे दातृत्व कर्तृत्व असंच टिकून राहू दे. त्यांच्या पुढच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. माजी नगराध्यक्ष संजू परब मी माझी म्हणणार नाही की जोपर्यंत नगराध्यक्ष इलेक्शन लागत नाही तोपर्यंत ते नगराध्यक्ष असतात. फक्त सरकारचा नियम काढला जातो त्यामुळे त्यांना बाहेर बसावं लागतं. मी पुन्हा एकदा असं सांगेन की ते जरी माझे मेवणा असला तरी मला एक इच्छा आहे की सर्वसामान्यातून त्याने जी कामं आजपर्यंत लोकांची केली त्या कामाचं प्रतीक म्हणून त्यांना आमदारकी मिळावी ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. संजू परबचा वाढदिवस आपण दरवर्षी वेगवेगळ्या कारणे हा साजरा करत असतो. आजच सकाळी आम्ही सावंतवाडीचे जे कचरा प्रकल्प केंद्र आहे त्या ठिकाणी तेथील कामगारांसोबत अनिल सावंत म्हणून आमचे मित्र आहेत त्यांच्यासोबत
त्या ठिकाणी केक कापून आम्ही आज वाढदिवसाचा शुभारंभ त्या ठिकाणी केला. सामान्य कार्यकर्त्यांना आपल्या जवळ बोलतात आणि सर्वांना ते संजू या नावाने परिचित आहे. ते कधी साहेब म्हणून कधी वावरले नाहीत. हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. मी आजच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्या सुंदर नगरीचे माजी नगराध्यक्ष आपले संजू परब साहेब यांचा वाढदिवस आहे आणि मी हातभार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जिल्हाध्यक्ष नात्याने आमची टीम, आमचे नैनेश गावडे सर आहेत, मैकर स्टेनिस मेडिकर सर आहेत, आमच्या काष्टी मॅडम आहेत, मराठी मॅडम आहेत, आम्ही सर्व टीम हे हातभार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने एक शुभेच्छा देण्यासाठी आलो आहोत. खरंच परब म्हणजे एक करारी आणि कर्तृत्ववान माणूस की आमचं ज्यावेळेस त्यांचे काही सामाजिक उपक्रम असतात त्यावेळेस त्यांचा मदत हात हा नक्कीच पुढे असतो. खरंच त्यांचे हात बळकट हो. ते नेतृत्व, त्यांचे नेतृत्व आहे. आमच्या नेतृत्वाला भविष्यात आमदारकी मिळवून त्या नेतृत्वाला धार मिळव ही ईश्वरजने प्रार्थना करतो आणि दोन शब्द संपतो. सावंतवाडीचे नगराध्यक्ष सन्माननीय संजू परब त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मी त्यांना वाढदिवसाच्या पहिल्यांदा हार्दिक शुभेच्छा देतोय. ते जे काही विषय आहेत ते प्रत्येकाच्या तिथे जाऊन सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मच्छी मार्केटचा विषय असेल, असे अनेक विषय की जे विषय इतर सावंतवाडीतील सर्व ही जनता ही या ठिकाणी येत असते, दैनंदिन व्यवहार होत असतो आणि अशा ठिकाणी या संपूर्ण कामकाज त्यांनी स्वतः केलेलं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा त्यांचं काम असंच राहू दे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मी राष्ट्रवादीचा शहर अध्यक्ष होतो आणि त्या माध्यमातून म्हणजे माझं बोलणं त्यांच्या ते नगराध्यक्ष असल्यामुळे बोलणं असायचं, पण ते सगळ्यांना सामावून घेऊन सगळ्यांचं ऐकायचे आणि काम करायचे. उत्तम संघटन कौशल्य हा त्यांच्याकडे व्यवस्थित आहे. त्यांनी ते करूनही दाखवलेलं आहे. त्यांनी इथे सावंतवाडी शहरात मोठमोठी कामं केलेली आहेत. त्याच्यानंतर महोत्सव सादर केलेले आहेत. तर अशा या व्यक्तिमत्वाला माझ्याकडून आणि आमच्या मराठा महासंघाकडून शुभेच्छा देतो. तसंच त्यांच्या इप्सित मनोकामना ज्या आहेत त्या श्री पाटेकरांकडे मी प्रार्थना करतो की त्या पूर्ण होत. संजूबाईंचा आज वाढदिवस अत्यंत आमच्या सर्व मित्रमंडळीसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. दरवर्षीच वेगवेगळ्या उपक्रमांनी संजूबाईंचे वाढदिवस साजरे केले जातात. संजूबाई असं एक नेतृत्व आहे की ग्रामीण भागातून आलेलं एक नेतृत्व आणि या सावंतवाडीचं ज्यांनी नगराध्यक्ष भूषवलं, सावंतवाडीचं नगराध्यक्ष भूषवणं तेवढं सोपं नाही आहे. कारण या सावंतवाडीला संस्थानकालीन वारसा आहे. अनेक विचारवंत या ठिकाणी राहतात आणि अशा या नगरीचं नगराध्यक्ष संजूबाई यांनी भूषवलेलं आहे. यातूनच त्यांच्या कार्याची पोचपावती ही आपल्याला मिळते. निश्चितपणाने पुढील काळामध्ये त्यांचा भविष्यकाळ फार उज्ज्वल आहे. त्यांच्या मनामध्ये आहे, तुमच्या आमच्या मनामध्ये जे आहे, निश्चितपणाने देव पाटेकर पूर्ण करो अशा पद्धतीच्या त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि त्यांची ओळख म्हणजे इस्कॉन कार्यासाठी त्यांची मदत करणारी व्यक्ती म्हणून त्यांची आमच्या दृष्टीने ओळख आहे, अशी त्यांची राहायला पाहिजे. त्यांचं असं सातत्य त्या कामामध्ये आणि लोकांशी जो संवाद साधलेला आहे तो त्यांचा संवाद असाच चालू दे. लोकांचे पण प्रेम त्यांना मिळू दे आणि लोकांना पण त्यांचे प्रेम मिळव. मी अशी त्यांना या वाढदिवसाच्या निमित्त फुकतो. त्यांचा वाढदिवसाला त्यांना भावी वाटचालीसाठी आम्ही खूप सणात इस्कॉन परिवार तर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, विशाल परब, सैनिक पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, भाजपा शहराध्यक्ष अजय गोंदावडे, भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित, प्रितेश राऊळ, रामसिंग राणे, ज्येष्ठ नगरसेवक राजू बेग, चंद्रकांत जाधव, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, शर्वाणी गावकर, शेखर गावकर, दीपाली भालेकर, दिलीप भालेकर, समृद्धी विरनोडकर, उत्कर्षा सासोलकर, दत्तू नार्वेकर, अजय सावंत, सत्यजित धारणकर, सुरेश गावडे, भूपेंद्र सावंत, महेश धुरी, उमा वारंग, चंदन धुरी, हनुमंत पेंडेकर, विनोद सावंत, अक्रम खान, जावेद खतीब, मकरंद तोरसकर, ॲडव्होकेट अनिल निरवडेकर आदी उपस्थित होते. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी
सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टी अनंत प्या आनंदी रहा. नगर परिषदेच्या घनकचरा प्रक्रिया केंद्र सावंतवाडी येथे माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हा प्रवक्ते संजू परब यांचा वाढदिवस सफाई मित्रांनी साजरा केला. अनिल सावंत यांच्या पुढाकारातून सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संजू परब यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी वाढदिवसानिमित्त संजू परब यांनी सफाई मित्रांना धान्य वाटप केलं. यावेळी संजू परब म्हणाले, अनिल सावंत यांच्या पुढाकारानं सफाई मित्रांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांच्या या प्रेमानं मी भारावून गेलो. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा शहर विकासातील मोठा प्रोजेक्ट आहे. आमच्या काळात तो सुरू झालाय. या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या सफाई मित्रांनी केलेला हा वाढदिवस अविस्मरणीय आहे, असं मत माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केलं. हा जो उपक्रम राबवला ते माझे मित्र अनिल सावंत आणि त्यांचे सहकारी आपले पिंट्या या दोघांनी मिळून या माझ्या दोन्ही मित्रांनी हा उपक्रम साजरा केला आहे. मी त्यांचे पहिल्यांदा मी आभार मानतो की त्यांनी माझा वाढदिवस अनोख्या पद्धतीने इथं साजरा करा आणि त्यांना सांगू इच्छितो की तुमचं जे चाललेलं काम आहे ते एकदम सुंदर आहे. इथं बघितल्यानंतर एक काहीतरी वेगळं वाटतं आणि या सर्व कर्मचाऱ्यांनासुद्धा मी शुभेच्छा देईन की तुम्ही सुद्धा खूप चांगलं काम करा, असंच काम करत राहा, असं या ठिकाणी मी एवढंच नमूद करेन. यावेळी भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित, माजी नगरसेवक आनंद नेवगी, बंटी पुरोहित, दिलीप भालेकर, अमित परब, विनोद सावंत, पिंट्या सावंत, नगर परिषदेचे वैभव नाटेकर आदी उपस्थित होते. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टी अनंत प्या आनंदी रहा. स्टोअर कंपनीकडून ग्राहकांची मोठी फसवणूक झाल्याचा आरोप मनसे नेते परशुराम उपरकर यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आतापर्यंत अनेक साखळी पद्धतीचे व्यवसायाच्या कंपन्या इथे आल्या आहेत. मग त्या गोवा आदित्य फायनान्स असून दे, पगोडा फॉरेस्ट असून दे, सेंचुरी असून दे, किंवा आज अनेक प्रकारच्या अशा कंपन्या लोकांना डुबवून गेलेल्या आहेत. आज जिल्ह्यामध्ये ई-स्टोअर कंपनी ज्यावेळी इथे सुरू झाली होती त्यांच्या तक्रारी काही आमच्याकडे आल्या होत्या. त्यावेळी आम्ही जनतेला सावध केलं होतं की तुम्ही या तिकडे गुंतवणूक करताना तुम्हाला ही फसवेगिरी आहे. जो ग्राहकाला माल तुम्ही 33% डिस्काउंट देत आहे, 30% डिस्काउंट देत आहे, तो आता डिस्काउंट त्यांनी 15%वरती आणला आहे. पण आज तो डिस्काउंट देत असताना तुम्हाला पैशाने देत आहेत, त्यामुळे तुम्ही कुठेतरी फसणार आहात. याबाबत का नाही त्या कंपनीकडे तशा प्रकारचं लायसन नव्हतं. आज या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये यासाठी अनेक ठिकाणी ग्राहकांना आकर्षित करण्याकरता जे कडधान्य देण्याकरता दुकानं काढली गेली, ग्रामीण भागापर्यंत दुकानं काढली गेली, तालुक्याच्या ठिकाणी काढली गेली आणि ती दुकानं काढल्यानंतर आता हळूहळू बंद करत चाललेली आहे. आज फोंड्याचं दुकान बंद झालं आहे, आज तळ्याचं दुकान बंद झालं आहे, मालवणमध्ये बोंबाबोंब सुरू झालेली आहे आणि कणकवलीच्या दुकानामध्ये आता 2-2 किलो प्रत्येक कणकवली, सावंतवाडी, कुडाळमध्ये ग्राहकांना पूर्वी डबा भरून नेत होते, एखादं पोतं तांदूळ नेत होते किंवा साखर 25-25 किलो नेत होते. त्यांना आता 2-2 किलो तांदूळ दिले जातात, 2-2 पिशव्या तेलाच्या दिल्या जातात आणि ग्राहकांना कुठे थोपवलं जात आहे. म्हणजेच ह्या कंपनीकडे आता पैशाची ओघ राहिलेला नाही आहे. पैशाचा योग होत नसल्यामुळे सामान भरलं जात नाही आहे आणि सामान भरलं जात नसल्यामुळे आज दुकानांमध्ये अनेक ग्राहकांमध्ये बोंब झालेली आहे. जे कोड काढतात, जे गुंतवणूक करतात, त्यांना 45 दिवसानंतर ते धान्य देण्याची जी अट आहे
पण 45 दिवस झाले तरी त्यांना धान्य मिळत नाही, अशा प्रकारची तक्रारी पण आमच्याकडे इथे आलेल्या आहेत. ह्या संस्थेमध्ये किंवा ह्या असलेल्या इस्टोर या कंपनीमध्ये ज्यांनी आतापर्यंत गुंतवणूक केलेली आहे त्या पहिल्या लोकांच्या गुंतवणुकी बाहेर आलेल्या आहेत, पण आता ज्या नवीन गुंतवणूक केलेल्या आहेत ते अडकलेले आहेत. त्या अडकलेल्या गुंतवणूकदारांनी जे शासकीय कर्मचारी तुमच्याकडे गुंतवणूक करायला आले होते त्यांच्या घरामध्ये जाऊन बसलं पाहिजे. कारण या गुंतवणुकीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांनी जे असलेले शिक्षक वर्ग किंवा काही ज्या कर्मचारी यांनी आपल्या बायकोच्या नावावर, आपल्या भावाच्या नावावर, आपल्या कोणाच्या दुसऱ्याच्या नावावर त्यांची कधी एजन्सी घेतली, पण व्यवसाय मात्र शासकीय कर्मचारी म्हणून केला. आणि तो आज जर डबगाईला आले आणि त्यांचे पैसे परत करू शकले नसतील तर त्यांच्या असलेल्या सर्व्हिसमधून घेण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जर व्यवसायामध्ये अशा प्रकारच्या ज्या तक्रारी निर्माण झालेल्या आहेत त्यांनी मनसेच्या सर्व तालुक्याच्या तालुका अध्यक्षांकडे आपल्या तक्रारी द्याव्यात की त्यांना पैसे मिळाले नसतील, त्यांचे हे केले नसतील. आज अशी माहिती कळली आहे की ह्याचा प्रमुख जो होता संस्थेचा तो परदेशात जाऊन आपले पैसे अन्य ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे. आणि या जिल्ह्यातले जे प्रमुख जे शैलेश पेडणेकर किंवा तो जाधव बिधव हे आता जनतेला फोनवरती उपलब्ध होत नाही आहेत. आज या ठिकाणी सावंतवाडीपासून सर्वच दुकानामध्ये माल नसल्यामुळे आणि ऐन चतुर्थीच्या सीझनमध्ये लोक माल घेण्यासाठी जात असताना त्यांना 2-2 किलो रेशनप्रमाणे माल दिला जातो आहे. कर्मचाऱ्यांचा पगार हा पण कमी करण्यात आलेला आहे आणि त्यांचा पगार 3-3 महिने दिलेला नाही आहे. त्याचबरोबर जे दुकानं भाड्याने घेतलेली आहेत त्या दुकानाचे भाडे पण 2-2 महिन्यांनी दिले नाहीत. जे पूर्वी चेकने पैसे येत होते ते आता रोखीत दिले जात आहेत. त्यामुळे हा संशयाचा गौडबंगाल यामध्ये असल्यामुळे जनतेने सावध राहावं. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या संस्था मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह संस्था या ठिकाणी येऊन गुंतवणूक करू इच्छित आहेत. त्या ठिकाणी गुंतवणूक करताना विचारपूर्वक गुंतवणूक करा. कारण ही तुमच्या असलेल्या सध्याच्या परिस्थितीत जी आज महागाई आहे सर्व याच्यामध्ये तुमचे असे पैसे जाणे जनतेचे म्हणजे जनतेला खऱ्या अर्थाने दिवाळखोरीत जाण्यासारखं आहे. त्यामुळे जनतेने आता मनसेच्या माध्यमातून आवाहन करतो की जनतेने अशा प्रकारच्या कंपन्यांना थारा देता कामा नये. अशा कंपनी ज्या ठिकाणी फसवतात त्या कंपनीच्या विरोधात उभं राहण्याची गरज आहे. त्या ठिकाणी मनसे तुमच्या बरोबर राहील अशा प्रकारचं आम्ही जनतेला आवाहन करतो. त्यामुळे जिल्ह्यातल्या ह्या असलेले पेडणेकर किंवा जाधव हे आता गायब झालेले आहेत, फोन उचलत नाहीत कोणाचे, अशा प्रकारचे पण ग्राहकांच्या आवाजाकडे तक्रारी आलेल्या आहेत. त्यामुळे याबाबत लवकरच मनसेचं शिष्टमंडळ पोलीस अधीक्षकांना भेटणार आहात. यापूर्वी आम्ही पोलीस अधीक्षकांकडे 12/20 आम्ही तक्रार केलेली आहे. त्या तक्रारीची त्यांनी कोल्हापूरला असलेल्या यांची चौकशी माहिती घेण्यासाठी पाठवली होती. त्या तक्रारीचा परत आम्ही मागोवा घेऊन तक्रार करणार. त्यामुळे ज्या जिल्ह्यात असे फसलेले जे लोक ग्राहक आहेत त्यांनी मनसेकडे आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे संपर्क साधावा. त्यांना नक्कीच आम्ही न्याय देण्याचं काम करू. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. उत्तुंग ध्येयाला स्वप्नपूर्तीचा कळस महालक्ष्मी तथास्तु गारमेंट्स अँड ॲपरल्स. आता शॉपिंगसाठी मुंबई गोव्यात जायची गरज नाही. एकाच छताखाली उपलब्ध. महालक्ष्मी तथास्तु नव्या दालनाचं ग्रँड ओपनिंग शनिवार दिनांक 20 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी ठीक 11 वाजता. उद्घाटक माननीय ॲडव्होकेट विक्रम उर्फ मेघश्याम श्रीपाद भांगले,
वकील सर्वोच्च न्यायालय दिल्ली तथा मानद सचिव भारतीय रायफल संघ, प्रमुख पाहुणे श्री प्रशांत पानवेकर, उपविभागीय अधिकारी आणि दंडाधिकारी सावंतवाडी, श्री नंदकिशोर काळे, जिल्हा परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग, डॉक्टर रोहिणी सोळंके, पोलीस उपअधीक्षक सावंतवाडी, श्री शंकर कोरे, पोलीस निरीक्षक सावंतवाडी, श्री विशाल स्वामी, मुख्य प्रबंधक SBI रत्नागिरी क्षेत्रीय व्यवसाय कार्यालय, श्री अमोल माने, मुख्य प्रबंधक SBI सावंतवाडी शाखा, श्री संतोष नाईक, ह्युमन राईट्स कोकण विभागीय अध्यक्ष, आपले स्नेहांकित श्री कांता भरमा कोडल्या, सौरंजना कांता कोडल्या, निमंत्रक महालक्ष्मी शू पॅलेस, महालक्ष्मी सुपर बाजार परिवार आणि मित्रमंडळ, महालक्ष्मी तथास्तु गारमेंट्स अँड ॲपरल्स, आपली उपस्थिती प्रार्थनीय. तुम्ही शॉपिंग प्रेमी असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण एकाच छताखाली तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये विविध व्हरायटी असलेल्या कपड्यांची खरेदी करता येणार आहे. तब्बल 25 वर्षांच्या सेवेनंतर ग्राहकांची विश्वासार्हता जपत महालक्ष्मी ब्रँडनं व्यवसाय क्षेत्रात आणखीन एक पाऊल पुढे टाकलंय. महालक्ष्मी सुपर बाजार नंतर आता ग्रँड महालक्ष्मी तथास्तूची निर्मिती करण्यात आली आहे. अशा कोकणातील पहिल्या वन स्टॉप शॉपचा उद्या शनिवारी 20 ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत ओपनिंग होणार आहे. याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन महालक्ष्मी तथास्तू गारमेंट्स अँड ॲपरल्सच्या वतीनं करण्यात आलंय. सावंतवाडीत शनिवारपासून महालक्ष्मी तथास्तूचं सुसज्ज दालन ग्राहकांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे आता शॉपिंगसाठी मुंबई गोव्यात जायची अजिबात गरज नाही. लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांच्या पसंतीस उतरणाऱ्या विविध व्हरायटीच्या गारमेंट्स आणि एक्सेसरीज इथं उपलब्ध आहेत. एवढंच नाही तर या सगळ्या वस्तू तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे या सर्व वस्तू एकाच छताखाली ग्राहकांना सहज मिळणार असल्यानं वेळ आणि पैसा दोन्हींचीही सहज बचत होणार आहे. गेले 25 वर्षे आम्ही महालक्ष्मी परिवार फुटवेअर क्षेत्रामध्ये ग्राहकांची सेवा करत आहोत. त्याच्यानंतर आम्ही मग पुन्हा ग्राहकांच्या मागणीप्रमाणे सुपर बाजार चालू केला. त्याच्यामध्ये सुद्धा ग्राहकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. सुपर बाजारमध्ये सुद्धा ग्राहकांची सेवा करत असताना की आमच्या डोक्यामध्ये एक कन्सेप्ट आला की गारमेंट क्षेत्रामध्ये ग्राहकांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागतं आणि एकाच दालनात काय मिळत नाही, त्याच्यासाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागतं. तर त्यातून आमचा एक डोक्यात असा कन्सेप्ट आला की ग्राहकांना एका छताखाली मीन्स वेअर, वुमेन्स वेअर आणि किड्स वेअर हे मिळालं तरी ग्राहकांचा सुद्धा त्यात वेळ वाचेल आणि ग्राहकांची पण जी धावपळ होते की सिंधुदुर्गाच्या बाहेर जाऊन खरेदी करावी लागते, तर ते सगळं एकाच छताखाली आम्ही केलेलं आहे. म्हणजे सर्वांना परवडेल अशा आधी योग्य आणि रिजनेबल भावामध्ये आम्ही आता ह्या सगळ्या वस्तू गारमेंट्स, ॲपेरेल्स सगळं एकत्र आहेत. त्याच्यामध्ये फुटवेअरमध्ये पण किड्स वेअर आहे, मीन्स वेअर आहे, वुमेन्स वेअर आहे. ते सगळं एकत्र ग्राहकांच्या सोयीसाठी एकत्र केलेलं आहे. महालक्ष्मी तथास्तू मध्ये लेडीज, मेन्स, किड्स आणि वेडिंग कपड्यांची ही खरेदी आता एकाच छताखाली तुम्हाला करता येणार आहे. नेमकं यात काय काय उपलब्ध आहेत ते पाहूया. लेडीज वेअर मध्ये सलवार कुर्ता, पंजाबी सूट, पटियाला, वेस्टर्न वेअर, इंडियन वेअर, जीन्स, लेगिन्स, बॉटम वेअर, साडी, वेस्टर्न साडी, दुपट्टा आणि स्कार्फ यांची व्हरायटी इथं उपलब्ध आहे. तर मेन्स वेअर मध्येही टी शर्ट, जीन्स, फॉर्मल शर्ट, कॅज्युअल शर्ट, ट्राउझर, जॅकेट उपलब्ध आहेत. किड्स मध्ये न्यूबॉर्न आयटम्स, किड्स गारमेंट, फुटवेअर, किड्स नॉवेल्टी उपलब्ध करून देण्यात आल्या. तर वेडिंग वेअर मध्येही लेडीज साठी लेहंगा, घागरा, शरारा आणि साडी, तर मेन्स साठी सलवार कुर्ता आणि ब्लेझर उपलब्ध करून देण्यात आलाय. फुटवेअर मध्ये लेडीज, मेन्स आणि किड्स अशा सर्वांसाठी विविध व्हरायटी आणि ब्रँडचे फुटवेअर उपलब्ध आहेत. बॅग्स मध्ये ट्रॅव्हल बॅग, स्कूल बॅग, लेडीज पर्स, हँडबॅग, वॉलेट इत्यादी आहेत.
तर टॉयजमध्ये सॉफ्ट टॉयज, किड्स टॉयज इथं उपलब्ध आहेत. क्रॉकरी, हाऊसहोल्ड किचन आयटम्स, तर नॉवेल्टीमध्ये किचन्स, हाऊसहोल्ड आयटम्स उपलब्ध आहेत. ग्रोसरी आयटम्स मध्ये टॉवेल, हँड टॉवेल, बेडशीट, उशा, ब्लँकेट इतक्या साऱ्या व्हरायटी तुम्हाला आता एकाच दालनात उपलब्ध होणार आहे, तेही तुमच्या सावंतवाडी. याशिवाय महालक्ष्मी तथास्तु गारमेंट्स अँड ॲपरल्स मध्ये ऑनलाईन मिळणाऱ्या सर्व वस्तू अगदी स्वस्त दरात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आल्या. याचा शुभारंभ शनिवारी 20 ऑगस्टला सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. माझ्या समस्त ग्राहक वर्गांना मी एक विनंती करतो की उद्या दिनांक 20 ऑगस्ट रोजी आपला उद्घाटन सोहळा आहे. तर या मंगल प्रसंगी आपण सर्वांनी एक वेळ अवश्य भेट द्यावी अशी विनंती आहे ग्राहक वर्गांना, मित्रमंडळींना. अधिक माहितीसाठी सावंतवाडीतील आदित्य बिझनेस सेंटर, गांधी चौक येथील महालक्ष्मी तथास्तु गारमेंट्स अँड ॲपरल या सुसज्ज दालनाला एकदा अवश्य भेट द्या आणि 9226 2493 76 7588 44 81 18 या नंबरवर संपर्क साधा. तसेच शनिवारी होणाऱ्या उद्घाटनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा असं आवाहन महालक्ष्मी तथास्तु गारमेंट्स अँड ॲपरल्सच्या वतीनं करण्यात आलंय. भूपाळी रामपारी दिशा नाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची. सर्व समभावाचं प्रतीक असणाऱ्या सावंतवाडीत मुजीब शेख मित्रमंडळाच्या माध्यमातून साकारलेली एकता दहीहंडी आकर्षक रेन डान्स कारंजा लक्षवेधी ठरला. यावेळी आझादी का अमृत महोत्सवानिमित्त साकारलेला देखावा विशेष ठरला. बहुत बोलो मत ठुमक ठुमक डोलो, चिल्लाओगी तब गोरी जब उलट देगा तोरी. गगरी आगे पीछे डगरी रे, अरे मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे. आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे. ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे. जाने क्या करता अगर होता कहीं गोरा, जाके जमुना में जरा शक्ल देखे छोरा. जाने क्या करता अगर होता कहीं गोरा, जाके जमुना में जरा शक्ल देखे छोरा. बिंदिया चमकाती रस्ते में ना जा, मन चला भी है गोकुल का राजा. मन चला भी है गोकुल का राजा. पड़ जाए नहीं पाला राधा से कहीं लाला, फिर रोएगा गोविंदा मारेगी ऐसा फंदा. गर्दन से बांधेगी चुनरी रे, मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे. आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे. हो आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे. अरे मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे. आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे. ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे.
सावंतवाडीमध्ये दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतो आणि विशेष आकर्षण ठरली आहे ती मुजीब शेख मित्रमंडळाची ही दहीहंडी. आपल्या भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त साकारलेला हा लक्षवेधी देखावा आपण या ठिकाणी पाहतोय. ज्या पद्धतीनं हा देखावा साकारला आणि पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं इथे जे नागरिक आहेत ते सुद्धा आपल्या सोबत इथे आलेले पाहायला मिळतात. या मंडळाचे अध्यक्ष असणारे मुजीब शेख असतील, उपाध्यक्ष असणारे श्री गावडे असतील, ही सगळी मंडळी इथे मेहनत घेतात. दरवर्षी मोठा उत्साह असतो. मात्र कोरोनाची 2 वर्ष ब्रेक घेतल्यानंतर त्याच उत्साहात मग लक्षवेधी कारंजा असेल, लक्षवेधी दहीहंडी असेल किंवा लक्षवेधी देखावा असेल असा मोठा उत्साह मुजीब शेख मित्रमंडळाच्या माध्यमातून होतो. सर्वप्रथम मी मुजीब शेख यांच्याचकडे येईन. भाई काय सांगाल, कारण एक वेगळा असा उत्साह असतो आणि याचं नियोजन आयोजन असतं ते आपल्या माध्यमातून होतं. नाही, ते प्रवीण गावडे यांच्या माध्यमातून होतं. काय सांगाल, एक आकर्षण असतं संपूर्ण सावंतवाडीतली ही दहीहंडी म्हणजे आहे. नक्कीच लक्षवेधी असा देखावा इथे आहे. काय सांगाल? नमस्ते. सर्वप्रथम आम्ही मुजीब शेख मित्रमंडळातर्फे दहीहंडीसाठी येणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि 2 वर्षाच्या ब्रेकनंतर परत एकदा आपण त्याच उत्साहात त्याच जोमात आपली ही दहीहंडी आपण आज साजरी करतो आहे. सावंतवाडी शहरातील एक प्रसिद्ध आणि वेगळं काहीतरी देणारी आमची दहीहंडी असते आणि सर्वच आमचे मंडळाचे कार्यकर्ते जे सगळ्याच जाती धर्माचे कार्यकर्ते आहेत या उत्सवासाठी दिवसरात्र मेहनत घेतात आणि या मेहनतीचं फळ म्हणजे हा जो आजचा दहीहंडी उत्सव असतो तो. आमच्या या दहीहंडी उत्सवाचं महत्त्वाचं जे हे आहे ते म्हणजे शॉवर दहीहंडी, म्हणजे दहीहंडीच्या बाजूने जो शॉवर पडतो त्या शॉवरमुळे दहीहंडीचं जे पथक आहे, गोविंदाचे जे पथक आहेत त्यांची पण एक करमणूक होते. त्यानंतर आजूबाजूच्या सगळ्या प्रेक्षकांची पण करमणूक होते. त्यानंतर आम्ही कारंजाचा देखावा करतो. यावर्षी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त आम्ही एकता दहीहंडी साजरी करतो आहे आणि या दहीहंडीसाठी हे आपण जे स्टॅच्यू बघताय जे देशभक्तीपर स्टॅच्यू आहेत, त्यानंतर थोड्या वेळाने रेकॉर्ड डान्स पण होतील. म्हणजे थोडक्यात आजचा हा आमचा दहीहंडीचा कार्यक्रम आहे तो स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासाठी समर्पित आहे आणि या सगळ्या दहीहंडीचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती. नक्कीच एक आकर्षण असं या दहीहंडीचं दरवर्षी असतं. वेगळी संकल्पना पण आपल्या माध्यमातून असते. एकता दहीहंडी असं आपण याला नाव दिलं. या मागचा नेमका उद्देश काय? आमच्या मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत ते सगळ्या जाती धर्माचे आहेत आणि ते सगळे या दहीहंडी उत्सवासाठी तेवढ्याच जोमानं एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात आणि ही दहीहंडी यशस्वी करत असतात आणि यामुळेच आम्ही त्याला एकता दहीहंडी असं नाव दिलेलं आहे. या मंडळाचे उपाध्यक्ष प्रवीण गावडे सुद्धा आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, तुम्ही पण विशेष मेहनत या संपूर्ण नियोजनामध्ये घेतलेली आहे आणि लोकांचा जो प्रतिसाद मिळतो, गेली 2 वर्ष जो काही ब्रेक लागला आणि एक लक्षवेधी दहीहंडी शहरातली ठरते, काय सांगाल उपाध्यक्ष म्हणून? सर्वप्रथम मी मुजीब शेख मित्रमंडळ यांच्या वतीने आपल्या सर्वांचे स्वागत करतो आणि कोरोना काळाच्या 2 वर्षाच्या प्रदीर्घ ब्रेकनंतर आपण ही आता यंदाच आपल्या मुजीब शेख मित्रमंडळातर्फे ही हंडी चालू करत आहोत. ह्या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी आपण इकडे नवीन नवीन काहीतरी संकल्पना आणून आमचे दीपेश शिंदे म्हणा किंवा इतर त्यांचे सहकारी हे सगळे नवीन नवीन संकल्पना, जितेंद्र म्हापसेकर असतील ते पण त्यांच्या काही कारंजाच्या संदर्भात काही नवीन संकल्पना असतात त्या राबवत असतात ते आणि त्यानुसार आम्ही लोकांचं एक मनोरंजनाचं साधन आहे ते असं आम्ही समजून आणि आमच्या ह्या मंडळामध्ये सर्व धर्माचे सर्व पंथांचे लोक आहेत त्यामुळे आम्ही ह्यांना विशेष करून ह्या वर्षीपासून एकता दहीहंडी हे नाव दिलेलं आहे. ह्यापूर्वी ही दहीहंडी म्हणजे सॉवर दहीहंडी म्हणून साजरी केली होती पण यावर्षीपासून आम्ही त्याला एकता दहीहंडी असं नाव दिलेलं आहे कारण आम्ही जरी त्यांचे प्रमुख असलो तरी हे जे आमचे आहेत तेच खरं आमचे शिलेदार आहेत. ही जे सर्व मंडळी दिसत आहेत हे अहोरात्र मेहनत घेत असतात त्यांच्यामुळेच आमचा हा कार्यक्रम यशस्वी होत असतो तर त्यांच्यामुळेच आम्ही आहोत असं म्हणायला हरकत नाही. ह्या मंडळाचे सर्व मुजीब शेख मित्रमंडळ यांच्या संकल्पनेतून हा दहीहंडी उत्सव चालू झाला होता आणि आजपर्यंत त्यांनी आम्हाला जसं सहकार्य केलं तसं यापुढेही सहकार्य करून उत्तरोत्तर आम्ही काहीतरी नवीन लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करू या उद्देशाने आम्ही काम करत आहोत. विशेष म्हणजे एकता दहीहंडी या दहीहंडीचं नाव आणि समोर आपण ही उंच असणारी दहीहंडी सर्वात शहरातली मोठी दहीहंडी म्हणून या दहीहंडीकडे पाहिलं जातं. नुकतंच अमय तेंडुलकर मित्रमंडळाच्या गोविंदा पथकानं या ठिकाणी सलामी दिलेली आणि अगदी काही क्षणामध्ये ही दहीहंडी त्यांच्याच
उपस्थितीत याच पथकाच्या माध्यमातून फोडली देखील जाणार आहे। संपूर्ण शहरात लक्षवेधी ठरणारी अशी दहीहंडी आणि या दहीहंडीच्या निमित्तानं साकारण्यात आलेला जो देखावा आहे, जो देशप्रेम जागृत करणारा देखावा आहे, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा देखावा सादर करण्यात आला आणि हा देखावा पाहण्यासाठी सुद्धा सावंतवाडीतले नागरिक या ठिकाणी उपस्थित राहत आहे। स्तुत्य असा उपक्रम जो आहे तो मुजीब शेख मित्रमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी राबवण्यात आला असून याचा या संपूर्ण शहरातील नागरिकांचा याला भरभरून असा प्रतिसाद मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षल सह विनायक गवस, कोकण 7 लाईव्ह, सावंतवाडी। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा। भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी। गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे आपल्या लाडक्या संजूला शुभेच्छा देण्यासाठी सावंतवाडीत दाखल झाले। निलेश राणेंच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी भाजप जिल्हा प्रवक्ते माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जगदंब निवासस्थानी भेट देत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। यानंतर निलेश राणे यांच्या उपस्थितीत केक कापून संजू परब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। निलेश राणे यांचे संजू परब हे निष्ठावंत असून दरवर्षी संजू परब यांना शुभेच्छा देण्यासाठी निलेश राणे आवर्जून उपस्थित राहतात। आजही उपस्थित राहत निलेश राणे यांनी संजू परब यांना भविष्यातील उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी संजू परब यांच्या कुटुंबियांसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा। शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्टेट शर्ट्स। भुवया उंचावल्या, राज्य प्रवक्ते जिल्हा प्रवक्त्यांच्या भेटीला। जिल्ह्यातील भाजी मार्केट परप्रांतीयांच्या हाती आणि कोकणात दहीहंडीचा जल्लोष। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्टेट शर्ट्स। बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची। पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज, कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह। धन्यवाद।